बॅटर कोण गेले बॅटर वेलकम बॅक. पुन्हा सध्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग. ठाणे सेंट्रल 11 आयुब शेख अँड कंपनी. चांगला खेळ आपल्या माध्यमातून देखील झाला आणि तसंच पुढील वाटचाली करता खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आजच्या दिवसामधील आणखी एक महत्वाची मॅच प्रेक्षकांच्या भेटी करता आली आहे. एका साईडला आपण संघ बघतोय सुपर स्ट्रायकर्स मीरा रोड आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ आहे कनिजा 11 व्हॉल्यूम. दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळतात आणि सध्या तर मीरा रोड संघ करता सलामीची जोडी आपण बघतोय. एका साईडला उबेद आणि त्याचा साथ देण्याकरता यश. बॉलिंग ट्रॅक वरती राहुल जोगाडी तयार होतोय पहिले षटक घेऊन. पहिला बॉल थोडीशी दिशा भरकटली. पहिल्याच बॉल वरती जय विश्वकर्मा एक लेजंड क्रिकेटर आले तर त्याचबरोबर सध्या तर पंचांच्या भूमिकेमध्ये वाईडचा इशारा. 4 षटकांचा हा सामना आहे. याच दरम्यान आडव्या बॅटने खेळण्याचा इथून मनसुबा बनवला होता. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. राहुल जोगाडी आणि याच बॉलिंग परफॉर्मन्स करता ओळखले जात आहेत. दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळतात. प्रत्युत्तर दिलं जात आहे. यावेळी शरीरापासून दूर खेळला. बॅटची कडा लागली आहे. झेल डिपलाय. विकेटचं बदल. उबेद यांना माघारी परतावं लागेल. 0च्या आकड्यावरती बाद. पहिली विकेट राहुल जोगाडिया त्यांच्या खात्यामध्ये आली आहे. अप्रतिम दर्जाचा झेल विकेटच्या पाठीमागे टिपला गेलाय आणि महत्वाच्या क्षणी महत्वाच्या मॅच मध्ये आपल्या संघाकरता उबेद जास्त काही करू शकले नाही. 0च्या आकड्यावरती बाद होताना आपण त्यांना बघतोय. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ. पहिला बॉल आपण एक्स्ट्रा बघितलाय. त्याच दरम्यान दुसरा बॉल आपण डॉट आणि तिसरा बॉल जो बघितलाय त्यावरती आली आहे ती विकेट. 2 बॉल आतापर्यंत कंप्लीट झालेत. बॅटर मीरा रोड संघ तुमचा एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. सुपर स्ट्रायकर्स मीरा रोड संघ आपण जर ऐकत असाल तर एक शेवटचा कॉल आहे तुमच्याकरता. तुमचा एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. नवीन बॅटर आल्याबरोबर चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आलाय. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार. राठे आलेत आणि आल्याबरोबर चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आलाय. महत्वाची मॅच आहे. मी महत्वाची मॅच का म्हणतोय या दोन टीम पैकी जी टीम जिंकणार ते आजच्या दिवसामधील शेवटची मॅच खेळणार आहे. गटामधील शेवटची मॅच खेळण्याची संधी त्याला मिळणार आहे. यावेळेस वन्स अगेन बॅक टू बॅकचा दुसरा चांगला स्ट्रोक. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडाच्या साह्याने दिशा दिली आहे. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे या बॉलला फेकलंय. बहुजन विकास आघाडी चषकाचा हा चषका आणि त्याचबरोबर हा बिग हिट षटकार. राठे आल्याबरोबर चांगली बॅटिंग करतायत. 2 बॉल मध्ये 1 डझन धावा त्यांच्या माध्यमातून जोडल्या गेल्यात. धावफलक वेगवान गतीने वाढले. जाऊन पोहोचले 13-13च्या आकड्यावरती. वाईट डॉट विकेट. बॅक टू बॅक षटकार. राहुल जोगाडियाच्या विपक्षामध्ये राठे चांगली बॅटिंग करतायत. याच दरम्यान आणखी एकदा ताकदवर स्ट्रोक तर खेळलाय. जोपर्यंत बॉल फील्ड केला त्याने 1 धाव तिथे इझिली मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने धावफलक वाढला जाणार आणि जाऊन पोहोचेल 14च्या आकड्यावरती. कनिजा 11 व्हॉल्यूम संघ तो देखील अपेक्षा करत असेल की जेवढा आमचा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे त्या अंदाजामध्ये कुठेतरी आम्हाला लढण्यायोग्य धावा मिळतील का हा प्रश्न पडला असेल. याच दरम्यान बॉल हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय. राहुल स्वतः बॉलच्या खाली आले. झेल डिपला. यशला माघारी परतावं लागेल. विकेट आली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्त्याखेरीज धावफलक जाऊन पोहोचते ते 14च्या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये राहुल जोगाड्याने बघितलं तर दोन्ही ओपनर साफ केले जात आहेत. दोन्ही ओपनर स्पर्धेचा इशारा त्यांना दिला गेलाय. दोन्ही ओपनर सध्या तर आता आराम करतात डगआउट मध्ये आणि त्याचबरोबर या मॅच मध्ये कुठेतरी पहिल्या षटकामध्ये जमेची बाजू आपण बघितली थोडीस या मॅचचं पारडं
कडिजा इलन वाल्यू संघाच्या दिशेने झुकताना पाहायला मिळाले, कारण की 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. त्याचबरोबर फक्त 14 धावा आहेत, इनफ आहेत. जर सुकी विकेट असेल आणि त्याचबरोबर रबर बॉल असेल ना, तर या 14 ते 15 धावा एक चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी मानली जाते. षटक क्रमांक 2 आणि ते सोपवलं जातं राहुल यांच्या हातामध्ये. राहुल पाटील मॅन फ्रॉम आंबोडेचा खेळाडू, सध्या तर आपण त्यांना बघतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 2 मातबर संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळतात आणि खनिजा इलन वाल्यू संघात आपण विचार केला तर त्यांच्याकडे सुपरस्टारचं भरणं आहे. वखार आलेत बॅटिंग करण्याकरता. पाठीमागील मॅच मध्ये वखारची बॅटिंग लाजवाब, तारीफ योग्य होती. राहुल पाटील बॉलिंग ट्रॅक वर त्यांच्या विपक्षामध्ये. राठे आक्रमण करायचंय, बॅटची कडा लागली आहे, झेल डिपलाय, विकेट आली आहे. धक्का क्रमांक 3 लागलाय सुपर स्ट्रायकर्स मीरा रोड या संघाला. पार्टनरशिप कुठेतरी महत्वाची होती, पण सध्या तर पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. 2 चांगले हिट राठ्यांच्या बॅटमधून आल्याच्या नंतर राहुल आल्याबरोबर त्यांनी त्यांच्यावरती हाबी ठरले गेले, विकेट प्राप्त केली आहे. या षटकामध्ये भरपूर काही घडताना आपल्याला पाहायला मिळाल्याच्या अगोदरच्या. त्यामध्ये पहिल्या बॉलवरती आपण वाईड बघितला, त्याचबरोबर डॉट बघितला आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट. बॅक टू बॅक षटकार, त्यानंतर सिंगल आणि शेवटच्या बॉलवरती देखील विकेट मिळाली राहुल जोगाडे यांना. आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 2 ला जशी सुरुवात झाली आहे ना, राहुल पाटीलच्या खात्यामध्ये विकेट आली आहे. आणि नवीन बॅटर नव्यानं दाखल होताना पाहायला मिळतात अंकुर सिंग. भारतीय टेनिस बॉल क्रिकेट मधील एक मोठं नाव आहे. एक सध्या मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतंय, तर दुसरं नाव जे सध्या मैदानाच्या दरम्यान आहे, सुमित ढेकळे यांच्यावरती देखील नजर ठेवा. नुकतीच मीरा भाईंदर चॅम्पियनशिप झाली, त्या स्पर्धेमध्ये सुमित ढेकळे बेस्ट बॅटरचा खिताब त्यांना मिळाला होता. आणि त्याचबरोबर राजस्थानमध्ये जी CPL झाली आहे त्या स्पर्धेमध्ये 24 बॉलमध्ये शतक झळकावून सुमित ढेकळे पर्यंत पोहोचलेत. प्रवास राहिलाय. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांच्या माहिती करता जेवढे आपण आपल्या भारत देशाकरता क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना बघितलं ना, त्यांच्या समवेत सातत्यपूर्वक चांगलं क्रिकेट अंकुर सिंग यांनी खेळलंय. हा तोच खेळाडू मैदान दरम्यान दाखल झालाय. नावाला साजेचं प्रदर्शन करावं लागेल. एका साईडला आपण बघितलं तर अनुभव आहे, तर दुसऱ्या साईडला युवा खून आहे, जोश आहे, उत्साह आहे. बॉलिंग ट्रॅक वरती राहुल पाटील आणखी एकदा सज्ज होतोय. स्ट्राईक एंड वरती आपण सध्या बघतो अंकुर सिंग यांना. याच दरम्यान आल्याबरोबर फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही पद्धतीचं कनेक्शन होत नाहीये. हा डॉट बॉल आलाय. धाव संख्या आतापर्यंत स्थिरावली आहे. आतापर्यंत शेवटचे 3 बॉलचा विचार केला ना, 3 बॉलमध्ये 2 विकेट आणि 1 डॉट बॉल आलाय. म्हणजे 3 बॉलमध्ये आतापर्यंत कुठली धाव आली नाहीये. आणि धाव फलकाचा विचार केला तर जाऊन पोहोचले 14च्या आकड्यावरती. बॉल कंप्लीट झाले तर राहुल पाटील यांच्या षटकामधील 2. अंकुर ऑन स्ट्राईक. यावेळी चांगल्या पद्धतीचा बॉल 3 स्टंप समोर सापडले. प्लम LBWच्या स्वरूपामध्ये माघारी परतावं लागेल. राहुल पाटील यांनी केला या मॅच मधील दुसरा शिकार. अंकुर मैदानाच्या बाहेर आले आणि त्याचबरोबर मिराज नव्यानं दाखल होतात बॅटिंग करण्याकरता. लढण्यायोग्य किमान तुम्हाला धावा द्यायच्यात. आणि आपण विचार केला ना, सुपर स्ट्रायकर्स मीरा रोड संघ या संघाकडे देखील तितका चांगला बॉलिंग लाईनअप आहे. मग अंदाजामध्ये किमान लढण्यायोग्य 40 ते 45 धावा पाहिजेत. एक चांगला फायटिंग टोटल या मॅच मध्ये ठरू शकेल, नो डाऊट अबाउट इट. क्रिकेटच्या जगतामध्ये जोपर्यंत मॅचचा शेवटचा बॉल पडत नाही, जोपर्यंत मॅचची शेवटची धाव पडत नाही, तोपर्यंत कुठलाही संघ जिंकत नाही, तोपर्यंत कुठलाही संघ हारत नाही. ही क्रिकेटची भरी भाषा आहे. राहुल पाटील मॅन फ्रॉम आंबोडे आतापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. विकेट डॉट विकेट 2 शिकार आतापर्यंत त्यांनी या मॅच मध्ये केलेत. मीरा रोड संघ 14च्या आकड्यावरती 4 विकेट गमावल्यात. हा फुल टॉस ऑन साइडला दिशा दिली आहे. जोपर्यंत वीरेंद्र बाबरे या बॉलला फील्ड करतील, थोडीशी मिसफील्ड आणि मिसफील्डच्या स्वरूपामध्ये 2 धावा इथून इझिली होत आहेत कंप्लीट. या चुका तुम्हाला कुठेतरी टाळाव्या लागतील. एका धावेला बरंच महत्व आहे या मॅच मध्ये. या 2च्या मदतीने धावफलक वाढले, जाऊन पोहोचले सध्या तर 16च्या आकड्यावरती. नाखुश होते स्वतःवरती वीरो आणि त्याचबरोबर प्रथमेश आपण यांना देखील बघितलं नाखुश होता. आणि त्याचबरोबर एका धावेला फार महत्व आहे. शालेय जीवनामध्ये तुमचा 1 गुण आणि त्याचबरोबर राजकारणामध्ये 1 मत आणि क्रिकेट मॅच मध्ये 1 रन त्याला महत्व आहे. बॉल हवेमध्ये गेलाय. राहुल पाटील स्वतः बॉलच्या खाली आले. 3रा शिकार, 3 विकेट एका षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी घेतला. शेवटचा बॉल आणखी बाकी आहे. धावफलकाचा विचार केला तर 16.
पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती विकेट, चौथ्या बॉलवरती डबल आणि पाचव्या बॉलवरती आणखी एक विकेट. राहुल पाटील चांगली गोलंदाजी करतायत आणि खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर सुपरस्टार्स आहेत या संघामध्ये, यामध्ये कुठलीही शंका नाहीये. विकेटच्या पाठीमागे आपण सध्या तर बघितलंय प्रथमेश ठाकरे, खऱ्या अर्थाने या खेळाडूची देखील बरेच फॅन फॉलोविंग आहे या विभागामध्ये. आणि ज्या वेळेस अप्पा ग्राउंडवरती मॅच असते ना, ज्यावेळेस ओपन मॅचेस असताना त्यावेळेस बरेच आम्हाला फोन येतात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये की आज प्रथमेश ठाकरे आहेत का, सुमित ढेकळीची आज मॅच आहे का, आणि त्याचबरोबर बरेच असे फोन कॉल्स येत राहतात. आणि तसेच ते दोन खेळाडू आपण बघतोय विकेटच्या पाठीमागे मातब्बर खेळाडू, यामध्ये शंका नाहीये. शेवटचा बॉल राहुलचा, शेवटचा बॉल मला वाटतंय की किमान आणखी एकदा डिलिव्हर करावा लागतोय की काय हा प्रश्न पडलाय. यस डेफिनेटली, आणि तो आणखी एकदा डिलिव्हर करावा लागेल. वाईट +1 या 2 धावा इथून मिळतील आणि नशिबाच्या या 2 धावा यामध्ये शंका नाहीये. किमान लढ्या योग्य धावा पाहिजेत. मी सांगतो मित्रांनो तुम्हाला की 40 धावा जर मला 40 ते 45 एक चांगला फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. सुपर स्ट्रायकर्स मीरा रोड संघ सध्या तर स्ट्रगल करतोय. 18च्या आकड्यावरती 5 विकेट्स गमावल्यात. शेवटचा बॉल राहुल पाटील यांचा आणि तो देखील चांगल्या पद्धतीचा राहिलाय. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. प्रेक्षक राजे विनंती करतोय, राहुल पाटील यांची जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार होऊन जाऊ द्या, हरकत नाहीये. जबरदस्त बॉलिंग राहिली आहे. 6 बॉल त्याने डिलिव्हर केले आणि त्याचबरोबर फक्त 4 धावा 3 विकेट्स त्याने प्राप्त केल्यात. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स आपण राहुल यांना बघतोय. राहुल पाटील त्याने देखील बरंच आपलं नाव टेनिसकडच्या पटलावरती या सुनेर अक्षराने कोरलंय आणि सध्या तर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय. षटक क्रमांक आपण 3रा बघतोय बॉलिंग ट्रॅक वरती. ते डिलिव्हर करण्याकरता आपण बॉलरला बघतोय विघ्नेश साखळतोडे. आराळचा हार्दिक पांड्या या नावाने बरीच त्याला प्रसिद्धी मिळाली आणि त्याचबरोबर तो बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. स्ट्राईक एंड वरती आपण सध्या श्याम आणि वकार यांना बघतोय. दोघांना एक इथून छोटीशी पार्टनरशिप करायची आहे. 20 ते 25 धावांची एक पार्टनरशिप बनली ना तर या मॅच मध्ये कुठेतरी लढण्यायोग्य धावा दिल्या जातील. यावेळेस हा बॉल सोडलाय. व्हाईट बॉलचा इशारा दिला, धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल सध्या तर 19च्या आकड्यावरती. विघ्नेश साखळतोडे याने देखील कमी वयामध्ये जास्त प्रसिद्धी निर्माण केली आहे आणि सध्याच्या हंगामामध्ये आपण त्याला देखील ओपन क्रिकेट खेळताना बघणार आहोत. पहिला बॉल भले एक्स्ट्रा आलाय. पाठीमागील मॅच मध्ये जबरदस्त अफलातून लाजवाब गोलंदाजी केली होती. यावेळी स्पेसने बीट केलंय. नॉन स्ट्राईक एंड वरती रनआउटची दाट शक्यता आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये श्यामला माघारी परतावं लागेल. धक्का क्रमांक 6 इथून लागलाय सुपर स्ट्रायकर्स मीरा रोड या संघाला. आणि खऱ्या अर्थाने आपण प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये सारंग मित्रमंडळाचे विद्यमान अध्यक्ष राहुल दादा घरत यांना देखील बघतोय. आणि खऱ्या अर्थाने आज इथे ज्या स्पर्धा होत आहेत ती त्यांची देण आहे. हे मैदान त्यांच्यामुळे आज खेळण्याकरता उपलब्ध आहे. म्हणून सातत्यपूर्वक आम्ही देखील त्यांची चर्चा करतो आणि प्रत्येकाच्या हाकेला धावून येणार आपला हक्काचा माणूस आहे राहुल दादा घरत. आपण त्यांना बघतोय प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये आणि निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या वेळ आणि काळेमध्ये हे फुल मैदान देखील करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जाणे यामध्ये शंका नाहीये. धावफलकाचा विचार केला तर 19च्या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 6 विकेट्स गमावल्या जात आहेत आणि चांगली गोलंदाजी विघ्नेश. याच दरम्यान या बॉलला देखील खेळण्याचा प्रयत्न केलाय. आवाज आलाय की काय काय घडलंय? वाईडचा इशारा इथून येतोय जय विश्वकर्मांच्या माध्यमातून आणि या वाईटच्या मदतीने धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल सध्या तर 20 धावसंख्या सध्या तर धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. काजूबाईंचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो, वेलकम. याच दरम्यान हा बॉल वाईडचा इशारा आलाय. विरा 11 धाणे यांच्या वतीने आयोजित आपण स्पर्धा बघितली आहे. बहुजन विकास आघाडी चषक 2026 आणि रुपेशजी जाधव आणि त्याचबरोबर विश्वनाथजी जाधव यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता अफाट मेहनत घेतली गेली. या स्पर्धेचे शिल्पकार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून स्पर्धा तुमच्या भेटी करता आली आहे. याच दरम्यान चांगला स्ट्रोक आलाय. अहमदच्या बॅटमध्ये बिगिड आलाय. हा 6 धावा नव्हे तर किमान लढण्यायोग्य बळ देईल हा तो स्ट्रोक आहे. या 6च्या मदतीने धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल 27. 27च्या आकड्यावरती षटक क्रमांक 3 आपण मार्गस्थ बघतोय. विघ्नेश वरती आक्रमण केलंय. 2 बॉल मध्ये आतापर्यंत 9 धावा खर्ची पडलेत. ओव्हरचा पुढील बॉल वन्स अगेन चांगला फटका खेचलाय. ऑफस्टंपच्या बाहेरून हा बॉल खेचून मारलाय. मारा कम घसीटा जादा खेचून मारलाय. जबरदस्त स्ट्रोक. अहमदच्या बॅटमधला बॅक टू बॅकचा दुसरा स्ट्रोक जो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय.
मी सांगितलंय लढण्यायोग्य धावा पाहिजे आणि ते आता सध्या तर बनत चाललाय. धाव फलकावरती धाव संख्या 33 जाऊन पोहोचल्यात. 6 विकेट भलेही गमावल्यात पण अहमद तो देखील सांगतोय की मी देखील लोअर ऑर्डर मध्ये येऊन बॅटिंग करू शकतो आणि सध्या तर त्याच्या माध्यमातून चांगली बॅटिंग चालू आहे. वखरच्या माध्यमातून चांगली बॅटिंग चालू आहे. यावेळेस हा बॉल सोडलाय. कशा पद्धतीचा हा बॉल इथे प्रश्न पडलाय मनामध्ये. पंच आपल्या जागेवरती स्थिर आणि त्याचबरोबर हा डॉट बॉल करार केला जातोय. चांगल्या पद्धतीची आपण अंपायरिंग बघतोय. जय विश्वकर्मा आणि नीरज खलवांच्या माध्यमातून वखार यांनी आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. थोडंसं ना उशिराने आमच्यापर्यंत पोहोचले पण चांगली बॅटिंग केली आहे. आणि बॉलचा आपण विचार केला तर 4 बॉल कंप्लीट झालेत. आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. आणखी एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न केलाय. बॉल गोशांकी क्षेत्राच्या दिशेने वाटचाल करतो आणि बघता बघता निघूनही जाईल. 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 35 धावा धाव फलक करतील. लास्ट गो शेवटचा बॉल बाकी आहे. एक शेवटचा बॉल बाकी आहे. आमचे गुणलेखक देखील तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. पहिला बॉल वाईड आलाय. दुसऱ्या बॉलवरती रनआउट आहे. तिसरा बॉल वाईड आहे. चौथा देखील वाईड आहे. आणि त्यानंतर 2 षटकार आले. 6 आणि त्यामध्ये एक डॉट आणि त्यामध्ये एक डबल. टोटल 8 बॉल टाकले. त्यापैकी आपण बघितलं 3 वाईड आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल. शेवटचा बॉल. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. विघ्नेश साखळतोडे चांगल्या पद्धतीचा कमबॅक त्यांच्या माध्यमातून झालाय. षटकाची होते समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्त्याखेरीज धाव फलक जाऊन पोहोचतो 35च्या आकड्यावरती. चला स्पीडअप करा. थोडंसं स्पीडअप करा. वेळ फार महत्वाची आहे. जयब आणि कलवा सर प्लीज आपण कॉल देत राहा. वेळ फार महत्वाची आहे आपल्याकरता. जेवढा वेळ तुम्ही वाचवणार तेवढ्या जास्त ओव्हर्स तुम्हाला खेळण्याकरता मिळतील. विघ्नेश साखळतोडे एका षटकामध्ये 17 धावा खर्ची पडलेत. याच्या अगोदरची मॅच आठवा. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून राहिला होता. मातबर खेळाडू त्यामध्ये शंका नाहीये. षटक क्रमांक 4 आणि अंतिम सोपवलं जातं अवधूत कामत यांच्या हातामध्ये. अवधूत कामत आपण यांना बघतोय सध्या तर बॉलिंग मार्क वरती. 7 पाटीचा आणखी एक खेळाडू. सध्या तर या मॅच मध्ये बघितलं तर 7 पाटीचे 2 धुरंधर आहेत. एका साईडला आपण वीरू बाबर यांना बघतोय आणि त्याचबरोबर अवधूत यांना देखील बघतोय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात कशा अंदाजामध्ये होणार आहे. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीचा राहिला. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा हा बॉल होता आणि हा डॉट बॉल आलाय. अवधूत चांगल्या बॉलिंग परफॉर्मन्स करता ओळखले तर एक परफेक्ट बॉलर कशा पद्धतीचा असला पाहिजे ना तर अवधूत सारखा असला पाहिजे. पहिला बॉल त्यांनी इथून डॉटच्या पद्धतीचा डिलिव्हर केलाय. आजच्या दिवसामध्ये आपण तारे सितारे बघितलेत. आजच्या दिवसामध्ये आपण असे काही खेळाडू बघितले ज्यांनी की 7 समुद्र पार जाऊन आपल्या देशाकरता क्रिकेट खेळलाय आणि त्याचबरोबर ISPL सारखे मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळणारे बरेच खेळाडू बघितलेत. आणि त्यापैकी एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर या स्पर्धेचे शिल्पकार विश्वनाथ जाधव देखील आहेत ज्यांनी की ISPL स्पर्धा यासारखी मोठी स्पर्धा खेळली आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती रनआउटची शक्यता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडूला माघारी परतावं लागेल. चांगल्या प्रकारची जबरदस्त गोलंदाजी. विकेट नंबर 7चं पतन झालंय. 7 विकेट इथून गमावल्या जात आहेत. त्यामुळेच बॉल हवेमध्ये गेला होता. दुसऱ्या करता कॉल आहे मिसफील्ड. मिसफील्डच्या स्वरूपामध्ये प्राप्त होत आहेत या 4 धावा. या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्याची परवानगी नव्हती पण किमान आता मिसफील्डच्या चालत्या स्वरूपामध्ये ती परवानगी मिळाली आहे. राहुल जोगाडिया त्यांच्यानंतर प्रतीक घरत आपण यांना देखील बघितलं. ते दोघेही बॉलला रोखण्याकरता
प्रयत्न भरपूर केले पण रोखू शकले नाही. धाव फलक वाढले, जाऊन पोहोचले 39-39 आकड्यावरती. तनिष शाल्या बरोबर 4च्या साह्याने त्याने खातं खोललंय. वकार आतापर्यंत चांगली बॅटिंग करतात, 6 बॉल मध्ये 14 नॉन स्ट्राईक. याच दरम्यान आणखी एक चांगल्या पद्धतीचा बॉल, बॅटची इनसाइड एस लागली आहे. प्रथमेश धावतात बॉलच्या पाठीमागे, 1 रन कंप्लीट. दुसरा करता प्रयत्न दिसतोय, थांबण्याचा कॉल दिलाय. आता कुठेतरी आपला विकेटचा सॅक्रिफाईस करावा लागेल. 1+ विकेट असं धाव फलकावरती अर्जित केलं जाईल. धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 40 आकड्यावरती. 40 धावा बनल्यात आणि आणखी शेवटच्या 2 विकेट्स हातामध्ये आहेत आणि महत्वाचे शेवटचे 2 बॉल देखील शिल्लक आहेत. अभय आला बॅटिंग करण्याकरता. शेवटचे महत्वाचे 2 बॉल आहेत. 40 धावा बनल्यात. एक 10ची सरासरी म्हटलं तरी चांगली सरासरी आहे. रबर बॉल क्रिकेट असू द्या पण सध्या तर विकेट आपण त्याचा विचार केला तर सुखी आहे. मग त्या अंदाजामध्ये कुठेतरी हे धावा कमी पडतील की काय हा प्रश्न पडला असेल. शेवटचे महत्वाचे 2 बॉल शिल्लक आहेत. अवधूत कामत आपण यांना बघतोय बॉलिंग ट्रॅक वरती. सातपाडीला बिलॉंग करणारा खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली बॉलिंग राहिली आहे. शेवटचे महत्वाचे 2 बॉल. या दरम्यान समोर खेळलाय फटका तर जबरदस्त होता. राहुल जोगाड्या पोहोचण्याचा प्रयत्न करतात, आणखी एकदा चुकी घडली आहे. 2 धावा इथे होत आहेत इझिली कंप्लीट. राहुल देखील प्रश्न पडला असेल काय घडतंय काय नक्की माझ्या समवेत. 2 धावा प्राप्त होतील. धाव फलक 42च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलोय आणि शेवटचा बॉल पहिल्या डावामधील पहिल्या इनिंग मध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल हवेमध्ये खेळलाय, उडवलाय. यावेळेस राहुल जोगाडिया फक्त बॉलला पाहतच राहतील आणि प्रेक्षकांना विनंती करतील बॉल द्या आतमध्ये प्लीज. धाव फलक 48 आकडे होती. जिंकण्याकरता 49 धावा, लढण्यायोग्य धावा या बनल्यात, यामध्ये शंका नाहीये. पहिल्या 2 षटकांवरती पूर्णतः दुसऱ्या डावात खेळ निर्भर असेल. अवधूत कामत जबरदस्त गोलंदाजी केली पण शेवटचा बॉल स्लॉट मध्ये होता, पार्किंग लॉट मध्ये पाठवलाय. जबरदस्त बॅटिंग केली. वकार यांनी 8 बॉल मध्ये 22 धावांची वादळी केली. 48 बनल्यात, या प्राप्त आहेत, पर्याप्त असतील का हा प्रश्न पडला असेल. 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. जिंकण्याकरता 49चं टार्गेट सेट केलंय. कनिजा 11 व्हॉल्यू या संघासमोर ठेवलं हे आव्हान. हे आव्हान कशा अंदाजामध्ये चेस केलं जाईल थोड्याच वेळामध्ये तुमच्यापर्यंत आम्ही गोष्टी पोहोचवणार आहोत. पण निश्चित स्वरूपामध्ये या धावा चेस करणं एवढं इझी होणार नाहीये. भले तुम्ही संघटकडे स्टार कास्ट आहेत, सुपरस्टार्स आहेत, पण मॅच कुठल्याही क्षणी केव्हाही बदलते आणि ती आम्ही बदलताना बघितली आहे. सलामी जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे. एका साईडला पण टेनिस क्रिकेट मधील बाहुबली यांना बघतोय. सुबेश ढेकळे आणि त्यांचा साथ देण्याकरता वारेटचे सुपरस्टार प्रथमेश ठाकरे मैदानादरम्यान दाखल झालेत. चला बॉलची आवश्यकता प्लीज, बॉल मैदान दरम्यान फेका आणि जिंकण्याकरता 49 धावा बनवायच्या आणि नेक्स्ट मॅच करता त्वरित रेडी राहायचंय. भावेश 11 संघ आपण ऐकत असाल तर प्लीज आपण ऍडव्हान्स मध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन विराजमान व्हा. भावेश 11 संघाचे कॅप्टन आपण जर ऐकत असाल ना तर प्लीज आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन बसा.
49 धावा बनवायच्या जिंकण्याकरता. सलामी जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे. एका साईडला आपण सुमित ढेकळे यांना बघतोय आणि दुसऱ्या साईडला आपण बघतोय प्रथमेश ठाकरे आणि त्यांना रोखण्याकरता आणखी एक धोरणदार आपण बघतोय त्यांच्या विपक्षामध्ये अंकुर सिंग. जशास तसं उत्तर दिलं जाईल. ते म्हणतात ना, ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, आणि ते सध्या तर द्यावं लागणार आहे. स्ट्राईक एंड वरती आपण सुमित यांना बघतो आणि त्याचबरोबर त्यांच्या विपक्षामध्ये अंकुर सिंग तयार होतात बॉलिंग ट्रॅक वरती. 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. ऑल द बेस्ट बोथ टीम. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सुमित ढेकळे आणि त्यांचा साथ देण्याकरता प्रथमेश ठाकरे आणि अंकुर सिंग होत आहे तयार बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल दुसऱ्या डाबाचा. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने तो डिलिव्हर केलाय. चुकी करतात उभे. पहिल्या बॉलवरती 22च्या स्वरूपामध्ये सिंगल आली आहे. प्रथमेश पहिला बॉल फेस करतात. या मॅचचा काय क्लास दर्शवलाय प्रथमेश ठाकरे नावाचा ब्रँडेड षटकार. फक्त क्लास, प्युअर टायमिंग, नेत्रदीपक स्ट्रोक आणि अक्षरशः हा स्ट्रोक पहा आणि पाहतच राहा. इतका उत्कृष्ट दर्जाचा स्ट्रोक होता. शॉर्ट ऑफ द डे, शॉर्ट ऑफ द टुर्नामेंट देखील ठरू शकेल. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक प्रथमेशांच्या बॅटमधून आला. बिग षटकार. अंकुर आणखी आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस आणखी एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न केलाय. डीप वरती काढता येणार आहे. त्याला दिलाय बॉलने गुंगारा आणि हा बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. हा आलाय चौकार. जोश, उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय कनिजा 11 वाल्यू संघाच्या डगआउट मध्ये. या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्याची परवानगी नव्हती, पण किमान आता कुठे ती परवानगी मिळाली आहे. यामध्ये खेळाडूची चुकी नव्हती. बॉल त्याला घोंगारा देऊन निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 11 धावा सध्या तर धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. प्रथमेश ठाकरे ऑन स्ट्राईक सध्या तर. याच दरम्यान समोरच्या क्षेत्रामध्ये डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रथमेश ठाकरे नावाचा ब्रँडेड तडाखा आला रे आला. ठाकरे जबरदस्त बॅटिंग. 4 बॉल मध्ये 17 धावा आतापर्यंत ठोकल्यात. जबरदस्त बॅटिंग चालू आहे वाल्यू संघाच्या माध्यमातून आणि वाल्यूच्या मैदानावरती प्रेक्षकांचा मनमुराद आनंद लुटण्याचं कार्य करतात प्रेक्षक देखील. जबरदस्त बॅटिंग, फक्त प्युअर क्लास, प्युअर टायमिंग. अंकुर सिंगच्या विपक्षामध्ये जबरदस्त बॅटिंग चालू आहे. प्रथमेश ठाकरे डगआउट मधून सेट होऊन आलेत आणि किमान सांगतायत की या मॅच मध्ये सेट होण्याची आवश्यकता नाहीये. जबरदस्त बॅटिंग. 4 बॉल मध्ये 16. अंकुर सिंग यांना कमबॅक करायचा आहे. ही मॅच बनवायची असेल तर कमबॅक करायचा आहे. प्रथमेश ठाकरे ऑन स्ट्राईक. 3 मध्ये 16 बनवल्यात आतापर्यंत. 16 मध्ये आणखी 6 ऍड करा. जा हा बॉल शोधून आणा. एवढ्या दूर पर्यंत मारलाय प्रथमेश ठाकरे. ही इज ऑन अ फायर नाव. जबरदस्त बॅटिंग. प्रेक्षक राजे देखील या स्पर्धेत आणि या मॅचचा त्याचबरोबर प्रथमेशच्या बॅटिंगचा मनमुराद आनंद लुटतायत. जबरदस्त बॅटिंग. लॉंगेस्ट षटकारा करता ओळखले जात आहेत आणि त्याचबरोबर चांगली बॅटिंग चालू आहे. आणखी एकदा बॉल हवेमध्ये खेळलाय. यावेळेस प्रतिउत्तर कमबॅक होऊ शकेल की काय हा प्रश्न पडलाय. झेल लिपलाय. जबरदस्त बॅटिंग. छोटी इनिंग पण आक्रमक इनिंग इथून संपुष्टात आली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस पहिल्या षटकामध्ये तब्बल ठोकल्या त्या 23 धावा. प्रेक्षक राजे विनंती करतोय प्रथमेश ठाकरेची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त बॅटिंग. छोटी पण आक्रमक इनिंग त्यांच्या माध्यमातून साकारली गेली. आणि मी का सांगितलं होतं की आम्हाला फोन कॉल्स का येतात प्रथमेशच्या बॅटिंग करता. ज्या वेळेस प्रथमेशच्या मैदानावरती आलेत ना त्यावेळेस प्रेक्षकांची आपल्याला तुडुंब गर्दी ती पाहायला मिळाली आहे. आणि सध्या तर घरच्या मैदानावरती
आणि घरच्याच नावाने टीम खेळती आहे. सर्व वालीवकरांकरता अभिमानाचा स्वाभिमानाचा मोमेंट सध्या पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये अंकुर सिंग अतिशय मागे ठरलेत. अतिशय असं वाटलं नव्हतं की एवढी जबरदस्त हा बॅटल होणार आहे. इक्वेशन समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. येणार बॉल शिल्लक असतील तुमच्या हातामध्ये 18 आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता इक्वेशन समीकरण 18 बॉल मध्ये 26 ची आवश्यकता आहे. 18 बॉल 26 ची आवश्यकता. सुमित ढेकळे ऑन स्ट्राईक. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल हा सोडलाय. वाईडचा इशारा. चला भावी शिलोळ संघाचे कॅप्टन तुम्हाला वारंवार विनंती करतो आणि प्लीज आपण येऊन राहा. अहमद आले त्यांनी पहिलाच बॉल त्यांच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या पद्धतीचा डिलिव्हर केलाय. कुठेतरी आता रनअप मध्ये गडबडी होताना पाहायला मिळाली आहे. कुठेतरी थोडंफार थांबवलं जाते स्वतःला. 25 ची आणखी आवश्यकता जिंकण्याकरता. 18 बॉल 25 चे इक्वेशन आहे. सुमित ढेकळे ऑन स्ट्राईक. यावेळी समोर खेळलाय फटका दमदार आहे. बॉल चाललाय जमिनीलगत. बाउंड्री लाईनच्या दिशेने अंकुर सिंग चुकी करतायत आणि क्रिकेटच्या जगतामध्ये चुकीला माफी नाही. बॉल गेलाय सीमा पार. सुमित यांच्या बॅटमध्ये हा चौकार. 21 ची आणखी आवश्यकता जिंकण्याकरता. लोअर फुल टॉस पद्धतीचा बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये डीप लॉंग ऑनला. इथून अंकुर सिंग तैनात होते. बॉलला स्टॉप करायचा त्यांनी प्रयत्न जरूर केला पण बॉल त्यांना गुंगारा देऊन निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 4च्या साह्याने सुमित खातं खोलतात वैयक्तिक. यावेळी समोर उडवलाय फटका दमदार. बॉल करेल हवाई सफर. हॅलो हाय टाटा गुड बाय. बिग षटकार आणखी एक. सुमित देखील असं वाटतंय की आता किमान घाईमध्ये आलेत आणि जबरदस्त बॅटिंग चालू आहे. जोश उत्साह सर्व काही सांगतोय. सर्वात जास्त वेळा सुप्रीमो जिंकणारा कॅप्टन सध्या आपण त्याला बघतोय स्ट्राईक एंड वरती सुमित ढेकळे. जबरदस्त बॅटिंग त्यांच्या माध्यमातून चालू आहे. आणखी एक फुल टॉस इनसाइड आउट फटका खेळलाय. खेळाडू आहे डीप वरती. झेल टिपलाय. विकेट आली आहे. अहमदच्या खात्यामध्ये विकेट. सुमित बॅक टू द डग आउट. येणारे 15 बॉल शिल्लक असल्याने जिंकण्याकरता 15 ची आवश्यकता आहे. सुमित ढेकळे चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. एक षटकार एक चौकार त्याचबरोबर एक चांगली इनिंग त्यांच्या माध्यमातून साकारली गेली. अहमद यांच्या खात्यामध्ये विकेट आली आहे. विकेट येता येता बराच उशीर झाला असं वाटतंय. चला भावी शिलोळ संघाचे कॅप्टन आपण येऊन उपस्थित राहायचंय. 15 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 15 या धावसंख्येची आवश्यकता. आणखी एक नवीन चेहरा याच विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दिवाणमान गावचा वसई तालुक्यामधील वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ख्याती राहिली आहे तोच भार्गव पाटील आलाय. नव्यानं दाखल झालाय बॅटिंग करण्याकरता. भार्गव पाटील ऑन स्ट्राईक. 15 मध्ये 15 ची आवश्यकता. हा चांगल्या पद्धतीचा बॉल आहे. अहमदच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा बॉल इथून आपल्याला येताना पाहायला मिळालाय. या बॉलला म्हटलं तर मराठी भाषेमध्ये डायरेक्ट बुंद्यामध्ये बॉल टाकायचा आहे आणि तो परफेक्ट तिथे टाकलाय. चांगल्या पद्धतीचा बॉल इथून कमबॅक होऊ शकेल यामध्ये शंका नाहीये. मॅच संपली नाहीये. 15 ची आणखी आवश्यकता आहे. 14 बॉल शिल्लक आहेत. या षटकामधील जे काही उर्वरित बॉल आहे त्यामध्ये चांगली गोलंदाजी करायची आहे. किमान इथून 1-2 आणखी विकेट जर आल्या ना तर या मॅच मध्ये रंगतदारपणा वाढू शकेल. सुपर स्ट्रायकर्स मीरा रोड या संघाकरता भार्गव पाटील ऑन स्ट्राईक. यावेळेस बॉल हवेमध्ये गेला. मिस टाइम स्ट्रोक आहे. बॉलच्या खाली खेळाडू पोहोचण्याचा प्रयत्न करतात. पोहोचू नाही शकले. एक धाव मिळाली आणि दुसऱ्या धावेमध्ये ती देखील कन्वर्ट केली जाईल. तिसऱ्या करता प्रतीक इंटरेस्टेड आहे आणि किती मिळतील जय सर रन किती होता 2 की 3 2 रन्स इथून या कंप्लीट होतात आणि पूर्णतः ही मॅच बदलली. आता ही मॅच होती कुठे आणि आली कुठे. पहिल्या षटकामध्ये आणि पहिल्याच ओव्हरमध्ये सर्व काही खेळ हा निर्भर होता पण अंकुर सिंगच्या विपक्षामध्ये प्रथमेश ठाकरेची ती बॅटिंग आणि त्याचबरोबर पहिल्याच ओव्हरमध्ये कुठेतरी फ्रंटफूट वरती जाताना पाहायला मिळाले. खनिजा इलेवन वालीवचा हा संघ. इक्वेशन समीकरण आता पूर्णतः बदलला जात आहे. भार्गव स्ट्राईक.
याच दरम्यान फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाच्या साह्याने दिशा दिली आहे. डीप वरती खेळाडू आहे पण तो फक्त आणि फक्त बघतच राहील. या 6च्या मदतीने धावफलक वेगवान गतीने वाढवणे जाऊन पोहोचेल 42 च्या आकड्यावरती. आता जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 7ची आवश्यकता. येणारे 12 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता 7 धावा बनवायच्यात. भार्गव पाटील 3 बॉलमध्ये 8 धावांवरती बॅटिंग करतात. पाठीमागील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग प्रति घरत त्यांनी केली होती पण आतापर्यंत या मॅच मध्ये जास्त काही संधी मिळाली नाहीये. नॉन स्ट्राईक एंड वरती पूर्णतः त्यांनी मजा घेतली आहे. 42 रन्स आतापर्यंत धावफलकावरती जाऊन पोहोचलेत आणि जिंकण्याकरता या 7 धावा पाहिजेत. आणि या 7 धावा कशा अंदाजामध्ये आता चेस केल्या जातील पूर्णतः ते प्रति घरत यांच्यावरती निर्भर राहील. आणि कनिजा 11 वाल्यू संघ एक मातब्बर संघ, यामध्ये शंका नाहीये. पण आजच्या दिवसामधील जी गटाची शेवटची मॅच असेल ना ती जबरदस्त होणार आहे. एका साईडला भावेश 11 आणि त्याच दरम्यान या दोन्ही टीम मधून विजेता संघ. हा सेमीफायनल नंबर 1 होणार आहे. माज 11 वालीव आणि कार्तिक 11 संतोष भवन या दोन संघांदरम्यान ही मॅच होणार आहे. पहिली सेमीफायनल दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण या अनाउन्समेंट कडे लक्ष द्या. या स्पर्धेची पहिली सेमीफायनल कार्तिक 11 संतोष भवन आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण माज 11 वालीव या संघाला खेळताना बघणार आहोत. यस आलेत बॉलिंग मार्कवरती. याचा पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा राहिलाय पण असे बॉल्स अगोदर येणं महत्वाचं होतं आणि येता येता आता बराच उशीर झालाय. हा डॉट बॉल आलाय पण या मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक करण्याचा थोडाफार प्रयत्न दिसतोय पण कमबॅक थोडासा दूर राहणार यामध्ये शंका नाहीये. प्रतीक घरत पहिला बॉल या मॅच मध्ये त्यांनी फेस केला वैयक्तिक आणि तो देखील डॉट पद्धतीचा आलाय. 7 धावा पाहिजे जिंकण्याकरता. यावेळेस आणखी एक चांगल्या पद्धतीचा बॉल आहे. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल आलाय. ही मॅच बनते की काय आणि बनवण्याचा प्रयत्न यश इथून करतायत. पहिले 2 बॉल सटीक लाईन अँड लेंथ वरती ठेवले गेले. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला जातो प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी म्हणून इथे कुठेतरी कनेक्शन होत नाहीये. याच दरम्यान स्टेप आउट केलंय. बॉल हवेमध्ये फटका फसलाय. बॉलच्या खाली खेळाडू आले आणि झेल टिपलाय जाकीर इनामदार यांनी. त्याचबरोबर विकेट आली आहे. 2 डॉट आणि त्याचबरोबर तिसऱ्या बॉलवरती विकेट आली आहे. मॅच बनत चालली आहे. प्रति घरत 0च्या आकड्यावरती बाद होताना आपण त्यांना बघतोय. येणारे बॉल शिल्लक असतील 9 आणि 9 बॉल मध्ये 7 धावा बनवायच्यात. नऊ बॉल शिल्लक आहे. जिंकण्याकरता 7ची आवश्यकता. राहुल जोगाडी या नव्यानं दाखल होतात बॅटिंग करण्याकरता आणि कशा अंदाजामध्ये आता ते देखील बॅटिंग करते. हा प्रश्न पडला असेल की मॅच कशा अंदाजामध्ये फिनिश करायची आहे. या मॅचला शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जायचंय, शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जायचंय की या 3 बॉल मध्ये या मॅचला फिनिश करायचंय. हा कुठेतरी माइंडसेट आखला जातोय मैदानाच्या बाहेरच. सुपेट ढेकळे खऱ्या अर्थाने टेनिस बॉल मध्ये एक चाणक्य आहेत. कर्णधाराची जी पदवी त्यांना मिळाली आहे ना खऱ्या अर्थाने त्यांनी ती सातत्यपूर्वक बजावली आहे. आणि या कॅप्टन कशा प्रकारचे असले पाहिजे तर डेफिनेटली कित्येक खेळाडूंनी सांगितलं की सुमित ढेकळे सारखे कॅप्टनच्या अंडरशिप खेळायला बरं वाटतंय आणि त्याचबरोबर सध्या या टीमला लीड करतायत ते. राहुल जोगाडी या नव्यानं दाखल झालेत बॅटिंग करण्याकरता. यश 2 डॉट आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट. 9 बॉल शिल्लक 7ची आवश्यकता. ही मॅच बनत चालली आहे. आणखी 1-2 बॉल डॉट जर आले तर कुठेतरी प्रेशर थोडंफार पाहायला मिळेल. नाही रिव्हर्स घेण्याचा मनसुबा केलाय पण चुकी घडली आहे. उबेद यांनी चुकी केली आणि या 2 धावा इथे मिळतात. या 2 धावा अतिशय महत्वपूर्ण आहेत आणि या 2च्या मदतीने इथे विजय जवळ येताना पाहायला मिळतोय. आणखी 5 धावा पाहिजे जिंकण्याकरता. हा बॉल जर पकडला गेला असता, हा डॉट बॉल देखील आला असता, या 2 धावा देखील बचावल्या गेल्या असता. पण क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये आणि सध्या तर ती चुकी केली आहे उबेद आणि त्याचबरोबर अंकुर सिंग यांनी देखील. शेवटचे महत्वाचे 2 बॉल. हा बॉल हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे. बॉलच्या खाली आणखी एकदा जाकीर इनामदार त्याने झेल टिपलाय. आणखी एक दुसरा या मॅच मधील आणि आणखी एक धक्का लागलाय कनिजा 11 वालीव या संघाला. यश या मॅच मध्ये कमबॅक करून देताना पाहायला मिळत आहेत. त्या 2 धावा जर वाचवल्या गेल्या असताना तर या मॅच मध्ये इंटरेस्टिंगपणा वाढला असता. हे वाल्यूचं क्रिकेट आहे, हे वाल्यूचं मैदान आहे. या मैदानावरती चमत्कार होत आहेत आणि होताना आम्ही देखील बघितलेत. कित्येक प्रेक्षक आणि कित्येक खेळाडू त्या चमत्कारचे साक्षीदार आहेत. 6 बॉल मध्ये 6 धावा डिफेंड झाल्या, 6 बॉल मध्ये 8 धावा झाल्यात. 6 बॉल मध्ये 10 ते 8-9 धावा देखील डिफेंड झाल्या त्या मैदानावरती. आणि इतिहास आणखी एकदा तोच रचला जाईल का प्रश्न पडलाय सध्या तर.
येणारे 7 बॉल शिल्लक आणि 7 बॉल मध्ये जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 5ची आवश्यकता. वीरू बाबरे 7 पट्टीचा हा धोरंदर मैदान दरम्यान दाखल झालाय बॅटिंग करण्याकरता. वीरू ऑन स्ट्राईक. यावेळेस आणखी एकदा चुकी घडली आहे. उबेद यांनी हे 2 बॉल जर पकडले गेले असते ना तर या मॅच मध्ये अतिशय इंटरेस्टिंग पणा वाढला गेला असता. या 4 धावा बाईच्या स्वरूपामध्ये कुठेतरी मागणार आहेत. येणारे 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 3 धावा पाहिजेत. सहा बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये 3ची आवश्यकता आहे. याच्या अगोदर जर आपण याचा जर विचार केला तर जबरदस्त षटक राहिलंय. जाकीर आहे जाकीर. जाकीर इनामदार आपण यांना बघतो बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल मध्ये 3 धावा त्यांना डिफेंड करायच्यात आणि 6 बॉल मध्ये 3 धावा या डिफेंड केल्या जातील का हा प्रश्न पडलाय. होम ग्राउंड वरती सध्या तर जाकीर इनामदार आणि त्याच्या हातामध्ये हा बॉल सोपवला जातोय. कशा अंदाजामध्ये तो बॉलिंग करेन आणि या मॅच मध्ये बघितलं ना तर घालवण्याकरता त्यांच्याकडे काय नाहीये पण जिंकण्याकरता भरपूर काय कारण की 3 धावा या कमी नाहीये. तुमच्या माइंडसेट वरती सर्व काही निर्भर आहे. जाकीर इनामदार पहिले 3 बॉल जर चांगल्या पद्धतीचे तुम्ही डिलिव्हर कराल ना तर किमान ही मॅच अतिशय इंटरेस्टिंग मोड पर्यंत जाताना पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद तो आपल्याला पाहायला मिळेल. पहिले 3 बॉल वरती सर्वता खेळ निर्भर आहे. 6 बॉल शिल्लक आणि 3ची आवश्यकता. भार्गव ऑन स्ट्राईक. पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा डिलिव्हर केलाय. डॉट आलाय. मॅच बनत चालली आहे. जाकीर इनामदार पहिलाच बॉल डॉट आलाय. 5 बॉल शिल्लक 3ची आवश्यकता. लोकल बॉय सध्या तर आपण बघतोय घरच्या मैदानावरती आणि ओपन टीमच्या विपक्षामध्ये चांगलं प्रदर्शन करतोय. पहिला बॉल डॉट आलाय. भार्गव पाटील ऑन स्ट्राईक. दुसरा बॉल फटका तर दमदार खेळा डीप वरती खेळाडू जाणार आहे. त्याच्या माध्यमातून बॉल फील्ड केलाय. दुसऱ्या करता निघाले थांबवलंय. अतिशय खराब पद्धतीचा हा थ्रो. 2 धावा इथून इझिली होतात कम्प्लीट. आता स्कोर बराबर झालाय आणि अंकुर देखील नाखुश आहेत कारण की त्या एंड वरती थ्रोचं जाणं महत्वाचं होतं. ही मॅच बनवू शकली असती. ही मॅच आणखी संपलेली नाहीये. ही मॅच आणखी संपलेली नाहीये. जाकीरची गोलंदाजी या मॅचला बनवू शकेल. येणारे 4 बॉल शिल्लक आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता फक्त आणि फक्त सिंगलची आवश्यकता आहे होती. चांगले थ्रोची आवश्यकता होती आणि विजयाची धाव आली आहे. भार्गव पाटील यांच्या बॅटमधून आली आहे ती आणि नेक्स्ट मॅच होईल आता भावेश 11 त्यांच्या विपक्षामध्ये कनिजा 11 व्हॅल्यू. चला दोन्ही संघांचे कॅप्टन्स या टॉस साठी. आणि मॅच समोर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जबरदस्त ही मॅच होताना पाहायला मिळाली आणि थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग. सुपर स्ट्रायकर्स मीरा रोड संघ वकारने चांगली बॅटिंग केली होती. पहिल्या डावामध्ये 8 बॉल मध्ये 22 धावा तसेच राटे 4 बॉल मध्ये 13